संपलेल्या 6व्या पार्टकडे आपण चाललेलो आहोत. तो पार्ट आहे शोल्डर्स. शोल्डर म्हणजे काय? दाग लावणे, दाग मारणे. बरोबर? आपल्याला सर्वांना माहिती आहे, एखादा दागिना बनवायचा असेल, कोणताही असू द्या, तर दाग मारल्याशिवाय दागिना बनत नाही. तर दाग मारताना आपल्याला काय काळजी घेतली पाहिजे ते आपण पाहू. ओके, हे जे दाग मारतात ते 3 पद्धतीने मारले जातात किंवा मारले जात होते. ट्रेडिशनल, कॅडियम आणि हॉलमार्क. ट्रेडिशनल शोल्डर, कॅडियम शोल्डर आणि हॉलमार्क शोल्डर. पूर्वी ट्रेडिशनल पद्धतीमध्ये दागिना 22चा असेल, 22ची चेन बनवायची आहे, तर 22ची चेन बनवताना 22चा दाग मारण्याऐवजी 22 पेक्षा कमी मारलं जात होता. ही शक्यता होती, कारण सगळे सोनार करत नव्हते, असे काही सोनार करत होते, त्याच्यामुळे ही पद्धत डेव्हलप झाली. त्याला ट्रेडिशनल शोल्डर असं म्हणतो. म्हणजे दागिना 22चा असेल तर शोल्डर मारताना 22 पेक्षा कमी, मग तो 10 कॅरेटचा, 12 कॅरेटचा, 14 कॅरेटचा, 16 कॅरेटचा, 18 कॅरेटचा असं मारला जात होता. नंतर समजा दागिना नेकलेस असेल किंवा एकदम दागिना किचकट असेल किंवा जास्त नक्षीकाम असेल, त्यावेळी कॉपरचं प्रमाण जास्त टाकावं लागायचं, कारण की तो दागिना चांगला राहण्यासाठी, टिकण्यासाठी. म्हणून दाग मारताना कॅडियम धातूचा वापर केला जायचा. कॅडियम धातू हा बघा, ह्याचा वापर केला जायचा. आणि ह्याचा दाग मारल्यानंतर तो शक्यतो दाग तुटत नव्हता, म्हणजे शोल्डर ब्रेक होत नव्हता. अनेक लोकांनी पाहिलं असेल. पण आता काही वर्षापूर्वी ह्याला बंदी आलेली आहे. हा आपण शोल्डर मारत नाही. आता काय करतो आपण, ज्या दागिन्याचा कॅरेट आहे 22चा असेल तर 22चा शोल्डर मारतो. त्याला म्हणतो आपण कॅरेट शोल्डर. ठीक आहे. अशा 3 पद्धतीचे शोल्डर्स वापरले जातात. हे बघा, शोल्डर म्हणजे काय? 2 धातू, 2 सोन्याचे धातू एकत्र बांधताना, एकत्र बाइंड करताना थर्ड मेटल यूज केलं जातं. आणि थर्ड मेटल यूज करताना तिला फिलर मेटल वापरलं जातं. त्या फिलर मेटलला शोल्डर हा शब्द वापरतात. आणि ह्या सर्व प्रोसेसला दिस इज अ सोल्डरिंग प्रोसेस. आणि हे ट्रेडिशनल शोल्डर, कॅडियम शोल्डर, हॉलमार्क शोल्डर, हे 3 प्रकार आहेत. ट्रेडिशनल म्हणजे आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे, 22चा दागिना असेल तर 22 पेक्षा कमी, मग 12 कॅरेटचा गोल्ड हे असेल शोल्डर, किंवा 10 कॅरेटचं असेल किंवा 7 कॅरेटचं असेल. कॅडियम शोल्डर आता कोणी वापरत नाही इंडियामध्ये, कारण का पॉइझन गॅस तयार होतात त्याच्यामुळे. हॉलमार्क शोल्डर आता सर्रास वापरला जातो. 22चा दागिना असेल तर फक्त 22चा शोल्डर वापरावा लागतो. पुढे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया काय पाहिजे? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया काय म्हणते की मंगळसूत्रावर कर्ज देऊ नका. मंगळसूत्रावर कर्ज देऊ नका. ज्या दागिन्यामध्ये स्टोन आहेत त्या दागिन्यावर ते कर्ज देऊ नका. ज्या दागिन्यामध्ये स्टोन आहे त्याच्यावर कर्ज देऊ नका. ज्या दागिन्यामध्ये लाख आहे त्याच्यावर कर्ज देऊ नका. बरोबर? तर झालं का? मग कर्ज द्यायचं की नाही? तुम्ही तर बँकेमध्ये गेला, कर्ज द्यायचं की नाही? मंगळसूत्र कर्ज देता का? देतो. मग काय करावं लागेल? मंगळसूत्रावर कर्ज देताना ज्या व्यक्तीचा तो दागिना आहे, मंगळसूत्र आहे, त्याच्याकडून एनओसी घ्यावी लागेल. आणि हे काम कोणाचं आहे? ब्रांच मॅनेजर आहे. मग ब्रांच मॅनेजरला आपण सांगायचं की तुम्ही एनओसी घ्या आणि ती एनओसी मला दाखवा. म्हणजे उद्या तुम्हाला पकडतील ना, तुम्ही कशाला व्हॅल्युएशन केलं? कारण आपण गोल्ड व्हॅल्यूवर आहे. आपल्याला व्हॅल्युएशन करायचं नाही त्या दागिन्याचं. का करायचं नाही? तो लेडीज ऑर्नामेंट आहे. आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने काय सांगितलं? मंगळसूत्र असेल तर लेडीजचं परमिशन पाहिजे, एनओसी लागेल. लाखीच्या दागिन्यावर व्हॅल्युएशन करायचं का? काही लोक म्हणतात नाही करायचं. कारण आम्ही सांगतो तुम्हाला जर करायचं असेल तर व्हॅल्युएशन कसं करायचं हे आपण शिकून घेऊ. एक्झाम्पल, जनरली काही भागामध्ये बोरमाळ जे असतात, बोरमाळ ते लाखीचे असतात.
बरोबर. वरून काही मायक्रॉनचं गोल्डचं प्लेटिंग केलं जातं आणि आतमध्ये लाग असते. त्याचं एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवेन, तो आयटम सुद्धा मी आणले, तो सुद्धा दाखवेन. बरं, त्याच्यामध्ये गोल्ड किती असतं, त्याच्यामध्ये गोल्ड किती असतं, त्याच्यामध्ये लाख किती असते. जर बोरमाळ असेल तर 75% लाखेचं प्रमाण असू शकतं, म्हणजे 70 ते 75% लाख असू शकते आणि फक्त 25 ते 30% गोल्ड, तेही 18 कॅरेट. त्याच्याऐवजी कोल्हापुरी साज असेल त्याच्यामध्ये 50% लाख आणि 50% गोल्ड असतं. म्हणून आपल्याला व्हॅल्युएशन करताना, व्हॅल्युएशन केल्यानंतर तुम्हाला नोट मारावी लागेल की हे व्हॅल्युएशन एवढं केलेलं आहे, पण मी रिकमेंडेशन करतो फक्त 50% कर्ज. जेवढं तुम्ही व्हॅल्युएशन करणार त्याच्या 50% कर्ज द्यायचं आहे, हे तुम्हाला रिकमेंडेशन करावं लागेल. नाही झालं, उद्या समजा तो दागिना मध्ये जास्त लाख सापडली आणि उद्या तो मेल्टिंग केला, मेल्टिंग मध्ये सोनं नाही सापडलं, ते सगळंच्या सगळं सोनं आपल्याला विकत घ्यावं लागतं. म्हणून तुम्ही जेवढे लिहून देणार तेवढ्यालाच बांधील असाल. समजलं. मी एक महत्वाचा पॉईंट सांगितलं तुम्हाला, तुम्ही जेवढं लिहून देता त्यालाच तुम्ही बांधील असता. तुम्ही जर जास्त लिहून दिलं व्हॅल्युएशन आणि उद्या ते सोनं कमी मिळालं त्याला तुम्ही जबाबदार आहात. म्हणून लाखेच्या दागिन्याचं व्हॅल्युएशन करताना 50% पेक्षा जास्त कर्ज देऊ नका किंवा रिकमेंडेशन करू नका. ठीक आहे. बिस्किट आणि कॉइन असेल आणि त्याचं तुम्ही व्हॅल्युएशन केलं तर त्यांना काय सांगायचं, बिस्किट मध्ये आणि कॉइन मध्ये होल मारून आणा. याचं कारण सांगतो. रिझर्व्ह बँकेने सांगितले बँकेला कर्ज देऊ नका, कारण गव्हर्नमेंटला बिस्किट आणि कॉइन परचेस करण्यासाठी डॉलर परचेस करावा लागतो इंटरनॅशनल मार्केटमधून. आणि ज्यावेळी डॉलर परचेस करावा लागतो त्यावेळी डॉलरची किंमत वाढते, रुपयाची किंमत कमी होते आणि त्याच्यामुळे जीडीपीवर इम्पॅक्ट होतो. म्हणून सेंट्रल गव्हर्नमेंटने, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने असं सांगितलेलं आहे, बिस्किट आणि कॉइन लोन साठी वापरू नका. ठीक आहे. डायमंड आणि स्टोन असतील दागिन्यामध्ये तर कर्ज देता येतं का? हो, देता येतं. पण डायमंड आणि स्टोनचं वजन तुम्हाला माहिती असावं. ते वजन कसं कॅल्क्युलेट करायचं हे आता आपण पुढे शिकणार आहोत. ठीक आहे. आता गोल्ड असेल, दागिना असेल, तो कसा टेस्ट करायचा, त्यातली पहिली मेथड. साऊंड ऐका. दोन्हीमध्ये फरक आहे. आता ही फरशी जी आहे ती शहाबादी नाही आहे म्हणून एवढा आवाज क्लिअर येत नाही. तुम्ही शहाबादी फरशीवर बघा, आवाज वेगळा येतो, खन्न असा आवाज येतो. म्हणजे गोल्डचा दागिना तुम्ही जर एका विशिष्ट अंतरावरून 1 मीटरवरून जर टाकला एक वेगळा आवाज येतो आणि ह्याचा बघा आवाज. दोन्हीमध्ये फरक आहे. म्हणजे याला काय म्हणतो आपण, साऊंड टेस्ट. जुने तुम्ही व्यापारी पाहिले असतील किंवा सराफ पाहिले असतील, कानाजवळ घेऊन आवाज करायचे. आवाजावरून सुद्धा कळतं सोन्याचा दागिना आहे की नाही. मग हे प्रॅक्टिस करावं लागेल आपल्याला. तुम्ही मे बी तुम्हाला माहिती असेल, करत असेल. करता साऊंड नाही करत, नाही करत. बरं, दुसरी मेथड करू शकता. दागिना काय करायचा, बांगड्या असतील तर बांगड्या अशा दाबून बघायच्या. जर दबल्या आणि पुन्हा रिबॉन्ड नाही झाल्या तो दागिना तेवीस करायचा. काय सांगितलं मी, दागिना असा दोन्ही बोटाने घ्यायचा, दाबायचा, तो दबला गेला, इलेक्ट्रिसिटी टेस्ट, तो दबला गेला आणि रिबॉन्ड नाही झाला, रिबॉन्ड म्हणजे परत त्या स्थितीत नाही आला, याचा अर्थ तो दागिना किती कॅरेटचा आहे, 23 कॅरेटचा. आणि दागिना समजा रिबॉन्ड झाला तर तो दागिना 22चा आहे. फक्त हा सोन्याचा पाहिजे हा. आणि तो कसा चेक करायचा तो शिकवणार आहे. तिसरी गोष्ट, डेन्सिटी टेस्ट. डेन्सिटी म्हणजे काय, सोन्याचा एक क्यूब 1 सेंटीमीटर बाय 1 सेंटीमीटर बाय 1 सेंटीमीटर जर घेतला तर त्याचं वजन जे भरतं 19.3 ग्रॅम पर सीसी भरतं.
मग डेन्सिटी कशी काढायची? मास डिवाइड बाय व्हॅल्यू. मग त्या डेन्सिटीचं काय करायचं? स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी इज इक्वल टू डेन्सिटी ऑफ ऑब्जेक्ट इन एअर डिवाइडेड बाय डेन्सिटी ऑफ वॉटर. आणि त्याची आपण टेस्ट करणार आहोत. काय झालं? आणि ती टेस्ट आपण करणार आहोत. तुम्ही कुठलाही सॉलिड दागिना आणा, त्याचं आपण ऍक्युरेट काय करू? गोल्ड किती आहे किंवा कोणत्या कॅरेटचा दागिना आहे काढू आपण. त्यानंतर मॅग्नेट टेस्ट ही कंपल्सरी करायची आहे. मॅग्नेट टेस्ट करता? मॅग्नेट कुठला आहे तुमच्याकडे? मॅग्नेट कोणता आहे? हा आहे. बर, तो नाही तर मग दुसरा कोणता आहे तुमच्याकडे? हा पाहिजे. ह्याच्यामध्ये पॉवर जास्त आहे. याची सुद्धा टेस्ट आपण उद्या करणार आहोत. तुमचा लोकल जो आहे, तुम्ही जो वापरता तो आणि हा, ह्याच्यामध्ये काय फरक आहे हे तुम्हाला पाहायला मिळेल उद्या. आमचा तुम्ही जो आणतो तो आणा. हे तुमचा चांगल्या पॉवरचा असेल तर चांगली गोष्ट आहे. कुठला? हा पाहिजे बघा. कारण काही ठिकाणी दागिन्यामध्ये वायर बारीक टाकली जाते आणि ती असती फेरस मेटलची, म्हणजे लोखंडाची असते. वायर्स आणि एकदम बारीक असतात त्या ह्याच्यातून कळतात पटकन. त्यासाठी मॅग्नेट टेस्ट, आणि हे आपण करणार आहोत. मॅग्नेट टेस्ट आणि डेन्सिटी टेस्ट आपल्याला प्रत्येक एक्झाम्पल मध्ये करायची आहे. इथून पुढे तुम्ही ज्यावेळी जाल ह्या सगळ्या टेस्ट करायच्या. फक्त कसोटी टेस्ट याच्यावर विसंबून राहायचं नाही. फक्त कसोटीवर आपल्या ह्या सगळ्या टेस्ट झाल्या की मग कसोटीकडे जायचं. कसोटी फायनल टेस्ट असणार आहे. आणि ह्या टेस्ट आपल्याला सगळ्या करायच्या आहेत. साऊंड टेस्ट, इलेक्ट्रिसिटी, डेन्सिटी, मॅग्नेट टेस्ट आणि आयग्लास टेस्ट. आयग्लास टेस्ट म्हणजे काय? तुम्ही दागिना घ्यायचा, कसोटीवर रबिंग करायचं, रबिंग केल्यानंतर उलटा करून बघायचा. जर त्याचा कलर बदलला तर दागिना फेक. सोन्याच्या दागिन्याचा कधीच कलर बदलत नाही. जर दागिना प्लेटेड असेल तरच कलर बदलतो. आणि कसोटीवर जर तुम्ही दाबून जर दागिना घासला तर 1 mm पर्यंत सगळं प्लेटिंग स्टोनवर येतं. बरोबर? आणि ते कशाने पाहायचं? याच्यातून सुद्धा दिसतं आपल्याला. ह्या टेस्ट झाल्या की मग कसोटी टेस्ट. तुम्ही करत नाही ह्या टेस्ट का? काय होतं? कुठलाही दागिना सोन्याचा असेल तर ह्या टेस्ट मधून आपण गेलो सगळ्या की जेणेकरून फसवणूक आपली कमी होते. आपल्याला वेळ कमी असतो. 5 ते 10 मिनिटांमध्ये व्हॅल्युएशन करून द्यायचं असतं आणि त्याच्यामध्ये आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या. आता ठीक आहे, तुम्हाला प्रॅक्टिस झाली ती गोष्ट वेगळी. ओके, जाऊ पुढे. थोडस मागे जातोय मी. मागच्या साईडला आपण अगोदर एक सांगितलं की बिस्किट आणि जे कॉईन आहेत तर त्याला तुम्ही काय म्हणले, होल पाडून घ्यायचं. कस्टमरला सांगायचं तुम्ही होल पाडा. कारण बिस्किट आणि कॉईन वर तसं कर्ज देता येत नाही. कर्जासाठी व्हॅल्युएशन नाही करता येत आपल्याला ऍज अ व्हॅल्यूअर म्हणून. जे काही समजा हे बिस्किट आहे तर मधून होल पाडून. हा, आणि लिहिताना काय लिहायचं आपण आपल्या रिसिप्ट मध्ये? चेन मधलं लॉकेट म्हणजे ऑर्नामेंट्स किंवा पेंडल, ऑर्नामेंट. बिस्किट लिहिला तर तुम्ही पकडले मग तो व्हॅल्यूअरचा फॉल्ट असतो. तो काहीतरी दागिन्याच्या स्वरूपातच ठेवतोय. हो, काय म्हणायचं माझ्या अगोदर पेंडल, पेंडल म्हणा वस्तूचं नाव किंवा लॉकेट म्हणा चेन मधला. कारण की काय मी जेव्हा बँकेमध्ये लागलो त्याच्या अगोदर एक व्हॅल्यूअर होता. तर त्यांनी ऍज अ बुलियन म्हणून पण उल्लेख केलेला होता. हे का करायचे? याचे 2 फायदे आहेत. उद्या मी सांगणारच आहे. हे बिस्किट आहे. आता याची जाडी तुम्ही बघितली तर किती असणार? 10 mm आहे.
म्हणजे 1 सेंटीमीटर अंदाज घेतो. आता आतमध्ये काय टाकले तुम्हाला माहिती आहे? नाही. जर मी होल पाडलं तर मला ऍटलिस्ट कळेल आतमध्ये कोणतं मेटल वापरेल. तो एक माझा फायदा झाला. दुसरं म्हणजे बिस्किटवर कर्ज देता येत नाही पण तो लॉकेटवर कर्ज देता येतं. लॉकेट आहे चेन मधलं लॉकेट आहे किंवा पेंडल आहे त्याच्यावर कर्ज देतात. 2 फायदे होतात. एक तर टेस्टिंग होतं आणि दुसरं म्हणजे आपल्याला आणि प्लस ह्याच्यावर कानस मारायची. समजा होल नाही मारलं तर कानस तरी जरूर मारायचे. फाईल मारायची. हे बघा कानस सुद्धा असते ते कानस मारायचे. कुठे तुम्ही मध्ये मारा ना असं करा जोरात मारा कानस. परमिशन नाही देत पहिले परमिशन घ्यायची. परमिशन नाही दिली सांगायचं त्याच्यावर देता येत नाही. व्हायचं व्हॅल्युएशन मला त्यांनी करायचं नाही म्हटलं तर आपण टेस्ट नाही करायचं नाही. शकत. जर याच्यामध्ये फेक असेल तर काय करणार तुम्ही ह्याच्यामध्ये. आणि ह्याच्या एक सांगतो तुम्हाला एक 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 हा मी एक्सप्लेन करतो. सोन्याची अंगठी माझ्याकडे आहे. ह्याची जर मी आता व्हॅल्यू केली रिसेलला तर समजा 25,000 रुपये येईल. अंदाज एक अर्ध्या त्यापेक्षा थोडी कमी आहे. ह्याची 100 तुकडे केले आणि विकले तर तेवढेच पैसे मिळणार आहेत मला. समजलं मी काय म्हटलं. म्हणजे सोने